कालाय तस्मै नमः. ज्येष्ठ मास भाग 3. वटपौर्णिमेला वेदांतापासूनचे ज्ञान विज्ञान सर्वसामान्यांना शिकवणारी, सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोचवणारी पूजनीय सावित्री सत्यवानाची कथा आपण पाहिली आणि वटपौर्णिमेची पूजा, वडाची पूजा कशी करायची हेही पाहिलं. यानंतर येते ज्येष्ठ वद्य नवमी, म्हणजे थोर जिजाऊची आदर्श मातृत्वाची पुण्यतिथी. मोंगली सत्तेचा वरवंटाच फिरत असताना, यवनांनी धुमाकूळ घातलेला असताना, हिंदू अस्ताव्यस्त होत असताना, लयाला जात असताना, हिंदू स्वराज्य स्थापनेचे स्वप्न जिजाऊंनी पाहिले. नुसते स्वप्न पाहिले नाही, ते प्रत्यक्ष याची दही याची डोळा त्यांनी ते साकारले. माझा पुत्र हिंदू स्वराज्य साम्राज्य घडवेल, उभं करेल, या ध्येयानेच त्यांनी छत्रपती शिवाजींना जन्म दिला, संस्कार केले, मावळ्यांसह सगळ्यांची एकजूट केली. शिवराज्याभिषेकाचा सोनियाचा सोहळा त्यांनी पाहिला आणि मगच आपला देह ठेवला. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी, मातृकर्तव्याची पूर्तता करण्यासाठीच त्यांनी शहाजी राजांच्या माघारीही कर्तव्य पूर्णत्वाला नेले. राजशहाजीची कांता माता म्हणून जगली, पती मागे कुंती परी बाळ दीपस्तंभ झाली. त्यासाठीच त्यांचे संपूर्ण मातृत्वाचे कार्य अनुकरणीय आहे. आई म्हणून कसं जगावं, मातेची कर्तव्य काय, मातेने पुत्र घडवण्याचं तिचं असामान्य कर्तृत्व कसं करायला हवं हे सांगण्यासाठीच जिजामातेचं चरित्र पुन्हा 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 वाचावं आणि अनुकरणात आणावं. म्हणून त्यांचे संपूर्ण मातृत्वाचे कार्य अनुकरणीय आणि आचरणीय आहे. अगदी डोहाळे लागल्यापासून शिवबा कसा घडवायचा हे त्यांनी ठरवलेच होते आणि म्हणून भरल्या दिसांची गर्भिणी अश्वावरी होई स्वार. मग परिणाम काय झाला? दुर्घट जिंकितो कृष्ण बीजली परिपूर. छोट्याशा बाळाला आपण गुटी घालतो. आपण काय गुटी घालतो? हल्ली गुटी घालण्याची पण पद्धत नाही, गोळ्या द्यायच्या आणि बाटलीतनं दूध पाजायचं. पण बाळ गुटी उगाळून त्याच्यातून काय काय दिलं? जिजाऊनी काय दिलं? गुटीसाठी उगाळिले महाभारताचे पान, काऊचे उच्या घासात कालविले रामायण. मग याच्यानीच संस्कार होतात, खरे ज्ञान लाभते. त्याच्याबरोबर त्यांनी काय केलं? कधी रंजन हास रे, खूप त्यांचे लाड केले, पण त्याच वेळेला कधी अंजन बोच रे. आईला योग्य वेळी मुलांना रागवावं लागतं, चांगल्या सवयी स्वावलंबन शिकवावं लागतं, जे आजकाल आमच्या आया विसरूनच गेल्या आहेत. त्या फक्त त्यांचे लाड करतात आणि अतिलाडांनी चुकीची स्वप्न त्यांना दाखवून मुलं बिघडवून ठेवतात. म्हणून राजमाता जिजाऊ वाचलीच पाहिजे. मग तिने काय घडवलं? कधी अंजन बोच रे. त्यामुळे काय झालं? हात येवल्या बाळाचे दिल्ली शाला भारी झाले. अवघ्या 8व्या वर्षी तोरणा घेतला राजांनी आणि हिंदू साम्राज्याची मुहूर्त मेढरवली. अशी माता वर्णो जाता शब्द सानुला ठरावा, शिवा आधी दंडवत जिजामातेसे असावा. असे जिजामातेचे चारित्र्य आदर्श ठेवून अनुकरण करूया, आचरणात आणून राष्ट्र समर्पित कन्यापुत्रांना जन्म देऊया, घडवूया. हीच खरी जिजाऊची पुण्यतिथी साजरी करणं होईल.
जिजामाता की जय.